काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेल्या 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली। यामध्ये जे संजय लेले होते, संजय लेले डोंबिवलीतले होते। डोंबिवलीमधील जे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहे राजेश कदम यांचे ते मेहुणे होते। राजेश कदम यांना ही बातमी माहिती पडताच त्यांनी तत्काळ सगळी सूत्र हलवली होती। तत्काळ त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीनगरच्या दिशेने ते गेले होते। श्रीनगरमध्ये त्यांनी हा सगळा जो थरार होता त्यानंतर काय झालं हे आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राजेशजी, काय सांगाल, नेमकी तुम्हाला कधी माहिती मिळाली होती याबाबत आणि त्यानंतर तुम्ही काय सूत्र हलवली? ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी माझा भाचा हर्षल याने मला फोन केला। साधारण 5:30 पावणे 6चा तो संध्याकाळची वेळ असेल। नेमकं मी त्यावेळेला माझ्या गावाला एका आमच्या आजी आहेत त्यांच्या अंत्ययात्रेला गेलो होतो आणि तिथेच तो मला फोन आला आणि तो फोन आल्यावर मी पण हबकलो। त्याने मला सांगितलं की काका आम्ही कालच काश्मीरला आलो आणि आम्ही पहिल्या स्पॉटवर पहलगाम इकडे पैसान व्हॅली आहे तिकडे फिरत असताना आमच्यावर टेररिस्ट अटॅक झाला। मग मला मी बोललो नक्की काय झालं आहे? त्या बोलतो आमच्यावर अटॅक झाला आहे, आम्ही सगळे आता खाली चाललो आहे, परंतु बाबा आणि माझे 2 मामा हे तिघही मिसिंग आहेत। ती जी दाहकता त्यांनी जे अनुभवलं होतं ते मला त्याची दाहकता कळू नये आणि पटकन ती बातमी लीक होऊ नये म्हणून त्यांनी ते घेतलेलं प्रिकॉशन होतं। परंतु मला लगेच त्याची कल्पना आली। मी बोललो सतत माझ्या संपर्कात राहा, कारण तो नंबर त्याचा तिकडचा होता, त्यांनी सिम कार्ड तिकडचं घेतलं होतं, वेगळं होतं। मी बोललो माझ्या सतत संपर्कात राहा, तुझा फोन लागला नाही तरी तुझा फोनची बॅटरी जप, मी काही जास्त फोन करणार नाही, पण तुला जे काय त्रास होतो तो मला ताबडतोब कळव। आणि त्याचा फोन ठेवल्यानंतर मी पटकन आमचे जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांना त्वरित फोन केला की साहेब असं आहे, पहलगामला टेररिस्ट अटॅक झाला आहे आणि असं। तर त्यांना त्याची कल्पना होती। ते बोलले हो खूप मोठा अटॅक झाला आहे, मला माहिती आहे, पण तुमचं कोण आहे तर मला त्याची डिटेल पाठवा। तर मी त्वरित या तिघांची नावं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना पाठवली। माझी ही गडबड जी त्या अंत्ययात्रेत चालली होती, फोनाफोनी चालली होती, त्यात माझे एक काका आहेत गावाला, ते मोठ्या हुद्द्यावर लष्करातून निवृत्त झालेले आहेत। त्यांनी विचारलं नक्की काय झालं? मला असा अटॅक आहे। त्यांनी यूट्यूबवर बघितलं, हो मोठा अटॅक झालेला आहे। त्यांनी ती अंत्ययात्रा सोडली आणि गावाला आमच्या देवरुख हे आमचं ठिकाण आहे तिकडे ते प्रांतांकडे गेले आणि तिकडनं त्यांनी जमवाजमा फोनची तिकडे ते पहलगाम लष्करी ठिकाण आहे तिकडनं फोनाफोनी करून त्यांनीसुद्धा माहिती गोळायला सुरुवात केली आणि मी त्वरित मुंबईला यायला निघालो आणि हळूहळू मग फोनवर फोन त्याचे मग तो त्यांना घेऊन खाली आला। मग श्रीकांत शिंदे साहेबांनी आपली ओळख काढून त्याला एका माझे IPS अधिकारी आहेत, खूप त्यांनी मदत केली आम्हाला सुरुवातीपासून ते श्रीनगर एअरपोर्टवरून आम्ही मुंबईला येईपर्यंत। ती व्यक्ती आमच्या कंटिन्यू म्हणजे त्यांना रात्री सहारासुद्धा दिला, रात्रभर त्या संपूर्ण कुटुंबाला ठेवलं। परंतु हर्षल ह्या 20 वर्षाच्या छोट्या मुलाने ह्या संपूर्ण 3 कुटुंबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे। आज त्याचे वडील, त्याला त्याची कल्पना होती, तो जेव्हा फायरिंग झाली तेव्हा त्याचे वडील त्याच्या शेजारी त्यांचं डोक्यावर हात ठेवून होता आणि त्या हातामधूनच त्याच्या डोक्यात गोळी मारली गेली आमच्या मेहुण्याच्या। आणि एवढं तो प्रसंग भयंकर होता की आपण विचार केला तरी ते आपल्याला सहन होत नाही। आणि ह्या प्रसंगातून त्यांनी त्याच्या दोन्ही मामांना म्हणजे गोळ्या मारताना बघितलेलं, परंतु त्यांनी आपल्या आईला आणि इतर भावंडांना जपत त्यांनी खाली आणलं। आई आमची जी वहिनी आहे तिला काही वर्षांपूर्वी छोटासा मायनर पॅरालिसिसचा अटॅक आला होता, परंतु आता कालांतराने संजयनी त्यांची चांगली देखभाल सेवा केली आणि त्या चांगल्या झाल्या होत्या। मुलाचं नुकतंच TY-BCom ग्रॅज्युएशन कंप्लीटची एक्झाम झाली म्हणून ह्या सगळ्यात तिन्ही भावांनी मिळून ठरवलं मोने जे आहेत त्यांची मुलगी 12वीची परीक्षा दिली, जोशी जे आहेत हेमंत जोशी त्यांच्या मुलांनी ध्रुव यांनी 10वीची परीक्षा दिली आणि यांनी TYची, पण सगळ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या आणि हे तिघं नेहमी एकत्र असायचे। यांनी ठरवलं चला फिरायला जाऊ। मग काश्मीरची एरोप्लेनची तिकीट मिळत नव्हती म्हणून हे अहमदाबादला गेले रात्रीच्या ट्रेनने। एक दिवस अहमदाबादला मुक्काम केला आणि रात्री संध्याकाळच्या फ्लाईटने ते काश्मीरला गेले आणि नेक्स्ट डे पहिलाच दिवस होता त्यांचा काश्मीरला फिरायचा। पहिला स्पॉट त्यांचा पहलगाम होता आणि पहलगामला ते उतरत होते, उतरताना एक स्टॉल दिसला, चला थोडासा आपण खाऊ पिऊ, आणि ते खाण्यासाठी थांबले। 2-3 मिनटं जी होती ती आमच्यासाठी खूपच म्हणजे बोलतात ना वेदनादायी ठरली आणि घातक ठरली।
त्या 2-3 मिनटात जर ते थांबले नसते तर खाली सुखरूप पोचले असते. ही घटना म्हणजे या घटनेनंतर जेव्हा तुम्ही श्रीनगरला गेलात, तुमच्यासोबत खासदारांचे सुय सहाय्यक दरेकर होते, खासदारांची संपूर्ण टीम सोबत होती. एकंदरीत श्रीनगरला तुम्ही हे सगळं बघत असताना सगळं तुम्ही बघत होतात तिकडे, म्हणजे जखमी होतं, कोण मयत होतं, तर काय परिस्थिती होती तिकडची त्यावेळेला? खरं म्हणजे मी गावाला होतो, मला काहीच सुचत नव्हतं काय करायचं. आणि आमच्या त्या परिसरात कोकणात काही ठिकाणी नेटवर्क येत नाही. पण मी माझ्या घरी न जाता, कारण घरी गेलो असतो मी गावच्या, तर मला तिकडे नेटवर्क आलं नसतं. मग मी त्या देवरुख ह्या शहराच्या ठिकाणीच थांबलो. माझे पुतणे होते, त्यांना संपर्क केलं आणि बोललो सगळं आपलं बंद करून, घर बंद करून त्वरित या. आणि मी सतत श्रीकांत शिंदे साहेबांच्या संपर्कात होतो. त्यांनी मला सांगितलं तुम्ही आता त्वरित निघा, तुम्ही जा श्रीनगरला. म्हणजे खरा धीर जो दिला मला तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दिला आणि त्यांनी सगळी व्यवस्था आपण करू. त्यांचे स्वीय सहाय्यक हे नेमके त्यावेळेला दिल्लीला होते. त्यांनी त्वरित त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही श्रीनगरला निघा. ते स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर हे त्वरित तिकडे दिल्लीवरून श्रीनगरला गेले आणि आम्हाला रात्रीचे फ्लाईट नव्हते. मला सांगितलं तुम्ही डायरेक्ट एअरपोर्टला या, मी तुमच्या सगळ्यांची व्यवस्था करतो. मी माझे वहिनी त्यांचे भाऊ आहेत दीक्षित, तर दीक्षित आणि मोनेंचे मिसेसचे भाऊ सोमन, ह्यात आम्ही तिघं आणि श्रीकांत शिंदे साहेबांची टीम, म्हणजे दरेकरांबरोबरचे जे 2-3 मित्र होते ते संपूर्ण आम्ही 6 लोक त्वरित तिकडे गेलो श्रीनगरला. पहाटेची फ्लाईट होती. सकाळी 8 वाजता आम्ही श्रीनगरला पोहोचलो. आणि इन बिटवीन हा जो रात्रीचा पिरियड होता माझा कोकणातूनचा प्रवास, हा सतत फोनाफोनी सुरू होती आणि त्या ज्या बातम्या येत होत्या त्या अत्यंत म्हणजे वाईट बातम्या सतत येत होत्या. जेव्हा मी माझ्या काकांना, ते जे मी बोललो माझ्या गावाचे ते मिलिटरी अधिकारी होते, त्यांनी मला बरोबर एक साधारण 8:30 वाजता रिटर्न फोन केला, कारण ते सतत संपर्कात होते की राजेशजी बोलतो माझा आता एक लिस्ट आली आहे, तुम्ही जी 3 नावं दिली होती त्यातील एक नाव अतुल मोने यांची बोलतो तिकडे डेथ झालेली आहे. बाकी जोशी कोणतरी आहेत ते खूप सिरियस गंभीर आहे, पण संजय लेलेंचं काय अजून हे नाही. आमचा सतत देवाकडे धावा सुरू होता की नशिबाने सगळं व्यवस्थित होऊ दे. पण रात्री जेव्हा हर्षलशी मी संपर्कात होतो तेव्हा हर्षल मला सांगत होता, जेव्हा मी त्याला सांगितलं संजय मोनेंचं असं मला न्यूज येते, खरी आहे का, त्यावेळेला त्यांनी मला पहिलं सांगितलं की काका कोणाला सांगू नका, तिघही लोक नाही आहेत. मी बघितलं आहे त्यांना, बोलतो बाबांच्या बोलतो डोक्यात गोळी मारली आणि केक जसा आपण कापतो आणि पीस बाय तसे बाबांच्या डोक्यातून आहे. म्हणजे सांगणंसुद्धा एवढं आपल्याला त्या मुलांनी काय सहन केलं असेल, म्हणजे एवढा कठीण प्रसंग त्यांनी ते हाताळत होता, तो एकटा पोरगा आणि ती लहान मुलं आणि त्या महिला तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्या आमचे नातेवाईक, म्हणजे त्यांच्यावर केवढा बाका प्रसंग होता तो. आणि ह्या पूर्ण रात्र काढायची होती. तो मुलगा तिकडनं नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या सगळ्या 3 बॉड्यांची ओळख त्याला सांगण्यात आलं. ते सगळे छिन्न विच्छिन्न झालेलं देह तो बघत होता. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी नेलं त्याला. तिकडे सगळ्या सोपस्कर जे असतात, प्रोसेस जी असते ती तो करत होता. परत इकडे येऊन घरच्यांना सांभाळायचं होतं. त्यांना कुठली त्याची चाऊल लावू द्यायची नव्हती का काय नाही, हाय ओके, कारण तिकडे सांभाळायला त्या महिलांना कोणीच नव्हतं. हा जो धीरपणा ह्या सगळ्या मुलांनी दाखवला खरोखर. आणि नंतर मी जेव्हा श्रीनगरला उतरलो आणि ते जे अधिकारी होते त्यांच्या आम्ही संपर्कात होतो, त्यांनी आमच्यासाठी गाड्या पाठवल्या होत्या आणि आम्ही त्या गाड्यात बसून, आणि खासदार साहेबांनीसुद्धा व्यवस्था केली होती. ते जे टुरिस्ट म्हणजे ते जे गाड्यांचे ड्रायव्हर होते, त्या कॅबचे ड्रायव्हर होते, ते ड्रायव्हरसुद्धा म्हणजे अख्खा काश्मीर श्रीनगर अख्खं एअरपोर्टमध्ये उतरल्यापासून असं निरव शांतता पसरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असा दुखवटा होता. आणि आम्ही मुंबईवरून आलो, अरे आप पागल है क्या, मुंबई से क्यों आए, अरे यहाँ क्या माहौल है, आप मुंबई से, हम लोग हैं ना यहाँ पर तुम्हारी, म्हणजे प्रत्येकजण आम्हाला सांगत होता अरे हम भी तुम्हारे, हम लोग हेल्प करने वाले हैं तुमको, आप क्यों आए इतना रिस्क लेके, असे आम्हाला ते सांगत होते. आम्ही सांगितलं आमचे नातेवाईक आहेत, हमें बहुत अफसोस है, ये ऐसा कश्मीर में कभी नहीं हुआ, साले वो हैवान है, वो गलत किया उन्होंने, असा प्रत्येकाच्या तोंडी. जिकडे कोण भेटत होता, तो हिंदू होता का मुसलमान ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण प्रत्येकाला, तिकडच्या प्रत्येकाला ह्या घटनेचं दुःख होतं, ह्या घटनेचा राग होता. रस्त्यावर आम्ही बघत होतो, प्रत्येक जो काश्मीरी होता
तो हा राग ठेवून होता. तो टॅक्सी ड्रायव्हर अत्यंत आदबीने आमच्याशी बोलत होता. म्हणजे आम्ही विचारत असताना तो बोलतो, भाई आपको जितना है ना उससे ज़्यादा हमको कि हमारे कश्मीर का नाम खराब किया, असे तो बोलत होते. नंतर आम्ही गेलो त्या जे IPS अधिकारी होते त्यांना भेटलो. हे फॅमिलीला तिकडे जिकडे बॉडीज ठेवल्या होत्या त्यांना मानवंदना द्यायची होती म्हणून त्या सगळ्या फॅमिलीजना तिकडे एकत्र बोलवलं होतं. आणि मानवंदना देताना जेव्हा फायर केलं, जे गोळीबार करतात ते सलामी देतात, त्यावेळेला सुद्धा हे जे आमचे नातेवाईक आहेत त्या गोळ्यांच्या आवाजाने अक्षरशः नको त्या गोळ्या म्हणून घाबरत होते. त्या गोळीबाराच्या आवाजाने मानवंदना देताना त्यांनी सांगितलं, आम्हाला या गोळ्यांची भीती वाटते, आवाजाची भीती वाटते, अशी परिस्थिती तिकडे होती. जेव्हा मी तिकडे पोचलो, तो जो ह्या तिघांच्या फॅमिलीची टूर्स अरेंज केली होती त्याच गाडीने आम्ही एअरपोर्टला आलो. त्या ट्रॅव्हल एजंटनी ह्यांची बिलकुल पाठ सोडली नाही. हे एवढे, कारण तो बेसला होता खाली, गाडी पार्क करून तो ज्या बेसला पेहलगाम क्लब म्हणून आहे तिकडे हे सगळे उतरले होते. त्याने सांगितलं, तुम आगे जाओ. श्रीनगरमध्ये यांना हलवलं. मेरा ड्रायव्हर इधर रुकेगा. तो स्वतः मालक गाडी घेऊन आला, ड्रायव्हरला तिकडे थांबवलं. त्याने सांगितलं, म्हणजे ती बॉडीज नंतर कलेक्ट करायची होती, ते ह्या सगळ्या गोष्टी त्याने स्वतःच्या ड्रायव्हरला तिकडे थांबवलं. या कुटुंबाला तो श्रीनगरला त्या साहेबांच्या घरी घेऊन आला, शेवटी एअरपोर्टला घेऊन आला. तो मला सांगायला लागला की हर्षल जो लड़का आहे त्याला मी कोण माहीत नव्हतं, पण आप मुंबई से आहे हे माहीत होतं. श्रीकांत शिंदे की टीम आई है. तो बोलतो, हो हर्षल नाम का जो लड़का है वो बहुत बहादुर लड़का है, शेरदिल लड़का है. वो जो सिचुएशन कोई भी इतने हैंडल नहीं कर सकता था, 3 फैमिली, वो सब देखना, वो सब सहना, वो बेचारा अकेले लड़के नहीं किया है. ते पुलिस अधिकारी पण मला सांगत होते हर्षलबद्दल की ये बहुत बहादुर लड़का है, उसने बहुत हिम्मत दिखाई. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि प्रत्येकाला या गोष्टीची एअरपोर्टवर आल्यानंतर आमची तिकीट रिटर्नची नव्हती, पण यांच्या सगळ्यांची सरकारने व्यवस्था अतिशय उत्तमरित्या केली होती. सगळ्या गोष्टी होत्या. पण फक्त बायको मुलांना त्या डेड बॉडीबरोबर विमानाने त्यांची बुकिंग झाली होती. त्यांना आम्ही विनंती केली की ते कसे काय जाणार, तिकडे उतरल्यावर त्यांना आमच्याच कोणतरी कुटुंबाचा सहारा पाहिजे, पूर्ण ट्रॅव्हलिंग आहे त्यांचं, कोणतरी कुटुंबाचा माणूस पाहिजे त्यांच्याबरोबर, तर आम्हाला पण जाऊ द्या. त्वरित त्यांनी आमच्यासुद्धा तिकिटीची व्यवस्था केली. खासदार साहेब पण तिकडनं वरती मंत्र्यांशी बोलून करत होते. सतत आमच्याबरोबर खासदार साहेब असो, आमचे लोकल आमदार रवींद्र चव्हाण साहेब, राजेश मोरे आणि अनेक नेते आमच्या संपर्कात होते सतत. आणि उतरल्यानंतरसुद्धा त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. या सगळ्या गोष्टी होत्या. सगळेजण मदतीला धावत होते. त्यामुळे एक आम्हालासुद्धा म्हणजे ह्या गोष्टी राजकीय कार्यकर्त्याला ह्या अनुभव आहे. पण जेव्हा स्वतःवर काश्मीरमधलं जे प्रशासन होतं त्यांच्याकडूनही सपोर्ट मिळाला आपल्याला. अतिशय चांगल्यारीत्या तो सपोर्ट होता. खूप प्रत्येकजण म्हणजे जे अतुल मोने जे होते हे रेल्वेमध्ये कामाला होते. रेल्वेचे मोठे मोठे अधिकारी हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटला म्हणजे श्रीनगर हॉस्पिटलपासून ते श्रीनगर एअरपोर्टपर्यंत गाडीमध्ये हे रेल्वेचे वेगवेगळे अधिकारी आमच्याबरोबर होते. त्यांनी वेगवेगळे नंबर आम्हाला दिले की तुम्ही मुंबई एअरपोर्टला उतरलात की आमचे हे अधिकारी असतील, हे अधिकारी तुम्हाला कुठली मदत असतील तर ती मदत करतील. पोलीस अधिकारी होते, एअरपोर्ट ऑथॉरिटीची लोकं होती, इंडियन एअरलाईन्सची लोकं होती. सगळे म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड जे होते हे आमच्या पुढे मागे नुसते आम्हाला पाहिजे ती मदत करण्यासाठी तयार होते. आम्ही 5 लोकं होते, 3 फॅमिली मेंबर आणि अजून आमचे 2 इतर फॅमिली मेंबर. ह्यांची जाण्याची व्यवस्थासुद्धा पहिल्या फ्लाईटला आमची व्यवस्था झाली नाही, कारण प्रत्येकजण यायच्या तयारीत होता. परंतु आम्ही ह्या विक्टीमचे नातेवाईक समजल्यावर त्यांनी आम्हाला संपूर्ण सपोर्ट केला आणि आम्हाला मुंबईला यायची व्यवस्था त्यांच्याबरोबर केली. अजूनही काही लोक अडकलेच तिकडे आता माहिती आहे. खासदारांची टीम तिकडे आहे, तर किती लोक येणार आहेत पत्ता? डोंबिवलीतले त्यामधले किती जण आहेत? ज्या दिवशी पहिल्याच सकाळी पहिलेच आम्ही मुंबईहून जाणारी लोकं होती, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे टीम, आम्ही बघितलं संपूर्ण काश्मीरमध्ये लोक एअरपोर्टच्या दिशेने येत होते. सगळ्या नुसत्या प्रत्येक एअरपोर्टवर सगळे गनधारी मिलिटरी पोलीस ऑफिसर सगळे एकदम कर्फ्यू टाईप होतं आणि एअरपोर्ट पूर्ण जॅम झालेला. आणि जेव्हा आम्ही गेलो तर आमचे डोंबिवलीतले काही मंडळी आम्हाला हाक मारून एअरपोर्टवर भेटायला आले की आम्हाला जायचं आहे, आपल्या मुंबईला यायचं, आमची व्यवस्था होत नाही.
हे माझ्याबरोबर अभिजित दरेकर जे होते ते सुद्धा बघत होते. त्यांनी त्वरित खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना फोन केला की इथे अशी अशी परिस्थिती आहे. खासदारांनी अभिजित दरेकर आणि इतर जे दोघं होते त्यांना सांगितलं तुम्ही तिथेच थांबा आणि ह्या सगळ्यांची व्यवस्था यांची लिस्टिंग तुम्ही करा. आणि ती मंडळी म्हणजे आम्ही मुंबईला आलो तरी अभिजित दरेकर आणि त्यांची टीम तिकडे थांबली. त्याच्यानंतर रात्री सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः गेले. त्याच रात्री त्यांनी 70 का 75 लोक मुंबईला यायची व्यवस्था केली. स्वतःच्या खर्चाने त्यांनी विमानाची अरेंजमेंट केली. त्याच्यानंतर 175 लोक दुसऱ्या दिवशी त्यांनी केली. आतासुद्धा डोंबिवलीतले 22 लोकांना घेऊन 75 प्रवाशांना घेऊन विमान आता एक साधारण 8 वाजता आजच्या दिवशी येते आणि उद्या काहीतरी 80 लोकांना घेऊन एक विमान ह्या संपूर्ण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे टीमच्या माध्यमातून त्या लोकांना परत येण्यासाठी पाठवत आहे. एअरपोर्टच्या बाहेर तुम्ही बघाल तर सगळी लोकं अशी रस्त्यावर उभी होती की आम्हाला जायचं आहे. ही अशी परिस्थिती आहे तिकडे. एकंदरीतच जे राजेश कदम होते हे स्वतः श्रीनगरला गेले, तर त्यांनी हा पूर्ण जो 1.5 ते 2 दिवसाचा थरारक अनुभव आहे हा आता त्यांनी बोलून दाखवलेला आहे. तिकडचं प्रशासन, काश्मीरमधली स्थानिक जनता, तिकडचे टॅक्सी ड्रायव्हर सगळ्यांनाच या हल्ल्याची खूप चीड आहे, खूप संताप आहे, खूप रोष ते व्यक्त करत होते असं देखील कदम यांनी सध्या सांगितलं. अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.